धुळे शहरामध्ये एलपीजी गॅसचे भाव वाढल्याने रिक्षा चालकांकडून दरात वाढ करण्यात आलेली आहे। प्रत्येक सीट मागे रिक्षा चालकांनी 10 रुपये वाढवलेले आहेत। एलपीजी गॅसचे दर 75 रुपयांवरून 125 रुपये किलोवर पोहोचलेत। जळगावच्या चाळीसगावमध्ये आखाती देशातील युद्धामुळे इंधन टंचाईचा फटका बसलाय। चाळीसगावमधील व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय। सिलेंडर नसल्याने अनेक मेस चालकांना आपला व्यवसाय बंद करावा लागलाय। त्यामुळे मेसमधील कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर आणि अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय। देशांमध्ये सुरू असलेले युद्धाचे परिणाम आता थेट ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागलेले आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील महाशब्दे म्हणून जी खानावळ होती, तालुक्यातली सर्वात म्हणून मोठी खानावळ म्हणून ही प्रसिद्ध आहे। मात्र जी खानावळ कोरोना काळात देखील बंद नव्हती, ती खानावळ या ठिकाणी आता 15 तारखेपासून इंधन नसल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या 50 वर्षांची परंपरा या खानावळीला आहे। तिसरी पिढी ही खानावळ जी आहे ती या ठिकाणी चालवत आहे। मात्र आता ही खानावळ जी आहे इंधनच्या तुटवड्यामुळे बंद करण्याची वेळ आलेली आहे। आम्हाला खरंच याबद्दल खूप वाईट वाटत आहे की आम्ही म्हणजे फक्त इंधनामुळे आम्हाला ही खानावळ बंद ठेवावी लागली। वास्तविक पाहता कोरोना काळात सुद्धा आम्ही सर्वांना मदत म्हणण्यापेक्षा आमच्याकडनं ती सेवा झाली असं म्हणावं लागेल। ती सेवा करून घेतली, परंतु गॅस अभावी आम्ही चालवूच शकत नाही। त्याच्यामुळे आमच्यासोबत आमच्याकडे काम करणारे जे मजूर लोक आहे त्यांना सुद्धा घरी बसावं लागलेलं आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। राहतामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या। सिलेंडर घेऊन अनेक लोक रांगेमध्ये उभे आहेत। चंद्रपूरमध्ये गॅस टंचाईने नागरिक हैराण झालेत। घरगुती गॅससाठी कोल्हापूरमध्ये रांगा लागलेल्या आहेत। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली होती। 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांकडून केली जाते। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय अशाही तक्रारी लोकांकडून केल्या जात आहेत। तर कोल्हापूरकरांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या। राजारामपुरी परिसरात एजन्सीच्या कार्यालयासमोर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। तर अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडर मिळवण्यासाठी लोक बऱ्याच वेळापासून वेटिंगवर होते।